छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्याच्या जेवढं जवळ जावं तेवढं भव्य स्वरूप राजाचं आपल्या डोळ्यासमोर येत जातं आणि आपले डोळे अक्षरशः तेज पाहून दिपून जातात. अशीच डोळे दिपून टाकणारी एक शिवचरित्राची गोष्ट आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर युरोपातल्या राष्ट्रामध्ये म्हणजेच इटली, ग्रीस, इंग्लंड या ठिकाणी गुलामगिरीची प्रथा अत्यंत जुनी आहे. म्हणजेच इथे हजारो वर्षापासून तिथे एखाद्या व्यक्तीला गुलाम म्हणून त्याच्याकडून कामं करून घेण्याची पद्धत आहे. जेव्हा आफ्रिका खंडावर युरोपियन लोक आले तेव्हा आफ्रिकेतले गरीब आदिवासी लोक म्हणजेच या गुलामगिरीच्या प्रथेला नवीन करुणास मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गुलामगिरीचा व्यापार सुरू झाला. आफ्रिकेचे हे गुलाम संपूर्ण युरोपमध्ये आणि पुढे अमेरिकेमध्ये देखील लाखोंच्या संख्येत ते घेऊन गेले. तिथे शेतावर काम करण्यासाठी, घरातली कामं करण्यासाठी या गुलामांचा वापर केला जायचा. नंतर इथे इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय लोक देखील त्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेसाठी उपलब्ध झाले. त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात मग गुलाम म्हणून वापर सुरू झाला आणि त्यांचा व्यापार देखील सुरू झाला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतामध्ये असणारी मुघलांच्या, आदिलशाहींच्या किंवा निजामशाहींच्या, कुतुबशाहीच्या राज्यात ह्या सगळ्या महत्त्वाच्या राज्यामध्ये इथे मुक्तपणे गुलामांचा व्यापार करता यायचा. गुलाम घरात ठेवायला यायचे किंवा व्यापार करणारे लोक कोण होते तर डच होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज होते आणि इंग्रज देखील होते. भारतातून ते लोकांना खरेदी करायचे आणि त्यांची विक्री परदेशात जाऊन करायची. अशाच प्रकारे आफ्रिकेतले गुलाम विकत घेऊन ते भारतात आणून देखील विकले जायचे. उदाहरणार्थ सिद्दी नावाचे जे लोक आपल्याला इतिहासात दिसतात, उदाहरणार्थ सिद्दी जोहल, सिद्दी संभो, सिद्दी हिलाल, सिद्दी वाहक वगैरे हे सगळे सिद्दी एकतर स्वतः गुलाम म्हणून भारतात आलेले किंवा विकले गेलेले होते किंवा त्यांचे वडील आजोबा गुलाम म्हणून भारतात आलेले किंवा विकले गेलेले होते. त्यामुळे भारतीय लोकांना देखील गुलाम म्हणून विकलं जायचं. भारताच्या लोकांना गुलाम म्हणून आणलं देखील जायचं. या दोन्ही गोष्टी शिवाजी महाराजांच्या पूर्वी व्हायच्या. आत्ता तुम्हाला उदाहरणासाठी सांगायचं तर अमेरिकेत जी गुलामगिरीची प्रथा होती त्यात सर्वात जास्त आफ्रिकन लोकांची खरेदी अमेरिकेत केली जायची आणि गुलामांच्या मुद्द्यावर सर्वात मोठा संघर्ष देखील अमेरिकेतच झालाय. 1863 साली अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेतील गुलामगिरी बंद केली. त्यांनी इमान्सिपेशन म्हणजेच गुलामगिरीची मुक्तता जाहीर केली. त्यानंतर 2 वर्षांनी 13वी घटनादुरुस्ती केली आणि अमेरिकेत गुलामांचा व्यापार देखील बंद करण्यात आला. आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाला. अगदी 150 वर्षापूर्वी पर्यंत गुलामांचा व्यापार करणे योग्य समजलं जायचं. म्हणजे एखादी वस्तू खरेदी करावी तशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला, स्त्रियांना, पुरुषांना खरेदी केलं जात होतं. मग त्या सर्व गोष्टींसाठी त्यांचा वापर देखील केला जायचा. अमेरिकेतल्या गुलामांच्या व्यापारासाठी तर विचलित करणारे एक वर्णन देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये स्त्रियांना आणि अगदी काही लहान वर्षाच्या मुलींना देखील रस्त्यावर, मार्केटमध्ये उभे करून विकले जायचं. अशा या प्रकारच्या मध्ययुगाच्या काळात एका विकृत व्यापारीमध्ये चकमकता एक तारा पृथ्वीवर, भारताच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या भूमीवर होऊन गेला. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गुलामांच्या व्यापाराच्या संदर्भात, गुलामीच्या संदर्भात महाराजांनी काय केलं ते मी इथे तुम्हाला सांगते. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 2 वर्षांनी महाराज आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेसाठी दक्षिणेकडे निघाले. म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेचा जो भूभाग आहे, जवळजवळ सगळा भाग म्हणजेच केरळचा वगैरे काही अपवाद वगळला तर महाराजांनी या काळात जिंकून घेतला होता. म्हणजे महाराज या काळात संपूर्ण दक्षिण भारताचे स्वामी झाले होते. त्यामुळे दक्षिण भारतात ज्या ज्या सत्ता होत्या किंवा ज्यांना ज्यांना इंटरेस्ट होता तो प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी महाराजांना त्या काळात भेटायला यायचे. म्हणजेच फ्रेंच आले, इंग्रज आले, अशा पद्धतीने सगळेजण महाराजांकडून व्यापारासाठी परवानगी मागण्यासाठी यायचे. दक्षिण भारतातले पुगलेकन या ठिकाणी डचांच्या वखारी होत्या. हे लोक देखील आत्ताच्या युरोपातल्या जो नेदरलँड नावाचा देश आहे त्या देशातले होते. त्यामुळे दक्षिणेच्या या नव्या स्वामींकडून म्हणजेच महाराजांकडून व्यापारासाठी परवानगी घेण्यासाठी डचांचे शस्त्रमंडळ देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडे आलं. निकोलस क्लेमेट आणि हार्बल डियागर या दोघांनी 6 ऑगस्ट 1677ला छत्रपती शिवाजी महाराजांची वली कर्णपूर येथे भेट घेतली. तिथे महाराजांनी देखील भेटी दिली.
या काळात या शिष्टमंडळाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची बोलणी झाली. त्यामध्ये महाराजांनी डचांना दक्षिण भारतात व्यापारासाठी परवानगी देणारे कोलनामे दिले आहेत. महाराजांनी त्याचे पूर्वीचे अधिकार कायम ठेवले आणि त्यात काही बदल देखील केला आहे. त्यामध्ये 24 ऑगस्ट 1677 च्या तारखेला जो एक कोलनामा महाराजांनी दिलेला होता तो उपलब्ध देखील आहे. महाराजांच्या यामध्ये असा एक बदल केला जो छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ययुगातल्या जगातल्या सगळ्या शासकांपासून वेगळं करतो. त्यांना तो आदर्श बनवतो आणि या कोलनाम्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात गुलामांचा व्यापारावर बंदी घातली. या कोलनामाचा ओरिजिनल फोटो तुम्हाला मी इथे स्क्रीनवरती दाखवत आहे, तो तुम्ही पहा. हा आहे कोलनाम्याचा ओरिजिनल फोटो. तो इतिहासकार निखिल बेल्लारीकर यांनी त्यांच्या शोध निबंधामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. त्यांचं भाषांतर देखील निखिल बेल्लारीकर यांनीच केलेलं आहे. महाराजांनी या कोलनाम्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा. महाराज म्हणतात, यापूर्वी हा संपूर्ण प्रदेश मुस्लिम राजवटीखाली होता. तेव्हा तुम्ही मुक्तपणे स्त्री पुरुष गुलामगिरीची खरेदी करू शकत होता. परंतु आता असे चालू दिले जाणार नाही, कारण माझे लोक त्याला विरोध करतील. तरीही जर तुम्ही हे करू पाहाल तर तेही होऊ दिले जाणार नाही. जर तुम्ही गुलामांचा स्वतःच्या घरात अथवा जहाजेतून न्याल तर त्यांना पकडून मुक्त केले जाईल. तिथे महाराजांच्या कोलनाम्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी या आहेत की आत्तापर्यंत तुम्ही गुलामगिरी खरेदी विक्री करू शकत होता, परंतु आता करू दिली जाणार नाही, म्हणजे इथे व्यापारच बंद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुलामांचा स्वतःच्या घरात अथवा जहाजेत घेऊन जात असाल तर आम्ही त्याला पकडून मुक्त करू. म्हणजे एखाद्या व्यक्तीला गुलाम म्हणून तुम्ही घरात जरी ठेवलं तरी मराठी येऊन त्या गुलामांना मुक्त करतील. हा महाराजांनी दिलेला शब्द म्हणजे एक प्रकारचे या देशातील किमान दक्षिण भारतातील गुलामगिरी बंद करण्याचं, गुलामांचा व्यापार बंद करण्याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. महाराजांनी फक्त भारतीय लोकांना गुलाम म्हणून वापर करणे किंवा त्यांचा व्यापार करणे बंद केले नाही, तर महाराजांनी सरसकट गुलामगिरीची प्रथाच बंद केली. म्हणजे गुलाम म्हणून जरी आफ्रिकन लोकांना तुम्ही विकत असाल किंवा विकत घेत असाल तर ते देखील माझ्या राज्यात मी खपवून घेणार नाही, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. हे डच लोक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी खूप काही भेटवस्तू किंवा इतर वस्तू घेऊन आले होते. दख्खनचे नवे स्वामी म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षाही खूप होत्या, पण महाराजांचे बेसिक एवढे क्लिअर होते की आई जिजाऊंनी त्यांच्यावर केलेले संस्कार एवढे उच्च होते की आज अमेरिकेला जी गोष्ट समजायला 1863 साल उजाडलं लागलं ती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना 1677 साली केली होती. म्हणजेच अमेरिकेच्या अगोदर 200 वर्ष. आणि शिवाजी महाराजांनी 1677 साली हा कौल दिला म्हणून आपण ती तारीख 1677 पकडता कामा नये, कारण महाराजांनी डचांना गुलामांचा वापर करायला 1677ला बंदी घातली. त्यांनी स्वतः त्यांच्या राज्यात अशा प्रकारचा व्यापार अगोदरच बंद केला असेल. म्हणजे जेव्हा त्यांनी हे राज्य आपल्या ताब्यात घेतलं तेव्हाच. जनतेचे राज्य किंवा स्वराज्य म्हणजे काय तर ते हेच, म्हणजे जगातील सर्वात मॅच्युअर्ड आणि सुंदर अशी लोकशाही म्हणून ज्या अमेरिकेकडे बघितलं जातं त्या अमेरिकेची लोकशाही आज जवळजवळ 250 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. जी गोष्ट अमेरिकन लोकशाहीला पचायला जवळजवळ 100 वर्ष लागली ती गोष्ट महाराजांनी त्या अगोदर 200 वर्ष करून ठेवली. आणि अमेरिकेने 1863ला फक्त गुलामांचा व्यापार बंद केला, गुलामगिरीची पद्धत बंद केली. प्रत्यक्षात अमेरिकेला गुलामांचं खरंच स्वातंत्र्य मिळालं 1963 साल उजळावं लागलं. हे देखील एक अतिशय खोकनाक असं सत्य आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः एक महान राजा होते, एक एम्परर होते, पण त्याचवेळी ते एक महान डेमोक्रॅट देखील होते. त्यांना जी लोकशाही समजली आहे ती आज देखील 21व्या शतकात अनेकांना पचणार नाही. महाराज काय म्हणाले होते हे सगळं हर्बर्ट डियागर या व्यक्तीने त्याचवेळी लिहून ठेवलेलं होतं. तर जेनोकोबिया इन 17th सेंचुरी इंडिया या गीत तुझीच सर या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकात ही संपूर्ण कहाणी आलेली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितले ते देखील आलेलं आहे.
या संदर्भात आम्ही सांगितल्याप्रमाणे विशेष असं संशोधनाचं काम इतिहासकार लिखित बेल्लीकर यांनी केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद करत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातली अत्यंत ही तेजस्वी आणि महत्त्वाची ही गोष्ट जास्त प्रकाशात आजपर्यंत आलेली नव्हती. फार कमी लोकांना ती माहिती होती. ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला आवडला असला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी.